हे आहे आपलं जिल्हा अधिकारी कार्यालय. बघून घ्या. बाहेरून किती स्वच्छ दिसतं, पण याच्या आतमध्ये एवढी घाण आहे. चला तुम्हाला दाखवतो बाथरूम कसे आणि काय भ्रष्टाचार बघा. हे आत आणि हे आहे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये साचलेला कचरा बघा. हे बघा बघा, पाहून घ्या. कुठे हे आहे पुरुष शौचालय ऑफिस आणि हे आहे आतल्या लोकांनी खाऊन फेकला कचरा. तंबाखू पहा, तंबाखू बाटल्या, दारू बी पितात बरं का, असं दिसतंय बाटल्या दारूच्या. आता बघून घ्या तुम्ही, पाय घाल. आणि हे आता आतमध्ये पहा, हे आहे स्वच्छालय आणि हे स्वच्छ मिशन. थुकलेलं बेडके आपल्या घरच्या आशा थुकते ना का असं, पाहून घ्या. अरे कुठे फेडसान, लाजा वाटल्या पाहिजे लोकांना, लाजा. खरंच बघू शकता. आता हे जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, हे कुठलं काही बस स्टँड नाही आहे. हे आपलं जिल्हा अधिकारी कार्यालय आहे आणि एका साईडमधलं आहे. अजून जर पूर्ण जर तुम्ही नवी बिल्डिंगमध्ये जर बघितली, याच्यापेक्षा खान आतमध्ये आहे. तर मला एवढं सांगायचं आहे, हे जर व्हिडिओ जर कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याच्यापर्यंत जर गेला तर देव पावला. कारण की जालन्याचं जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जर अशी घाण असेल तर मग विचार करा लोकांच्या दिमागात आणि शहरामध्ये किती घाण असेल. ती घाण साफ करायची जिम्मेदारी कोणी मी एकल्याने नाही घेतलं ना, कोणी यानं नाही घेतलं. ती सगळ्यांना मिळून सगळ्यांना मिळून पाऊल उचलायचं. आणि अशी जिल्हा अधिकाऱ्यामध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये जर अशी घाण असेल तर मग बाहेरची ती घाण बी साफ करायचा आदेश निघले पाहिजे. आता महापूर आले शहरामध्ये, त्याने बी लक्ष द्यायला पाहिजे. एवढीच माझी विनंती आहे. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.